कुठल्याही प्रकारचं पीठ न वापरता सुद्धा पिठलं तयार होतं? तर हो, पिठलं तयार होतं आणि चवीला तर अतिशय अप्रतिमच लागतं. चला तर मग मंडळींनो, आज एकदम छान असं अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारं पिठलं कसं बनवायचं तर ते बघूयात. साधी आणि सोपी, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये तयार करायचं आहे त्यानुसार तुम्ही वाटाण्यांचं प्रमाण टाकू शकतात. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजेच खूप छान कलरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा येते. त्यानंतर चवीनुसार मिरच्या, तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या अशा प्रकारे मी तोडून त्यामध्ये घालते, जेणेकरून पटकन अशा त्या मिक्सरमध्ये वाटल्या जातील. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दही. तर दही जे आहे तर ते खूप आंबट त्यामध्ये घालू नका आणि खूप जास्त असं बेचवसुद्धा घालू नका. थोडंसं किंचित आंबट जर दही त्यामध्ये घातलं तर खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला यामध्ये दही घालायचं नसेल तर तुम्ही थोडंसं ताक जरी घातलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे पाणी न टाकता आपल्याला मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता किती छान असा या वाटणाला कलर आलेला आहे. तर यापासूनच आपलं जे पिठलं आहे तर ते बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 ते 1.5 पळी तेल. तर त्यामध्ये खूप जास्त तेलाची तर गरज पडत नाही, त्यामुळे मी 1 आणि अगदी थोडंसं वरती तेल त्यामध्ये टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ. जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग अगदी पाव चमचा हिंग यामध्ये मी घालून घेतला आणि ही सर्व फोडणी मस्त अशी इथे या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. फोडणी छान तयार झाली तर इथं मी 1 वाटी मेथी जी आहे तर ती घेतलेली आहे आणि हिला अशा प्रकारे तोडून घेतलं आहे. बारीक कट करायचं नाही, नाहीतर मग काय होतं की एक कळवटपणा त्या मेथीला येतो आणि मग त्यामुळे तिची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. तर या ठिकाणी आता ही मेथी मी मस्त अशी परतवून घेणार आहे, जेणेकरून तिचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण यामध्ये निघून जाईल. आता इथं जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये 1 वाटी मी पाणी घालणार आहे आणि हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुमचं जर मिक्सरमधून वाटलं जात नसेल तर त्यामध्ये थोडंसं जेव्हा वाटताना पाणी घातलं तुम्ही तरीसुद्धा चालेल. तर इथे एक असं पातळ असं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि इथं मेथीसुद्धा जी आहे आपली तर ती छान अशी फ्राय झाली आहे. तर आता यामध्ये वरतून मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. या वरतूनच घालायच्या. जर हे वरतून जर घातलं ना तर याची टेस्ट खूप छान अशी लागते. आणि त्यानंतर मग एक बारीक अगदी छोटासा कांदा कट करून यामध्ये मी घातलेला आहे. तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता कांद्याला अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट आणि त्यानंतर मग आपण जे बॅटर त्यामध्ये तयार करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण बॅटर आपण यामध्ये टाकणार आहोत. फक्त 2 ते 3 मिनिट कांदा छान फ्राय करून घ्यायचा. खूप जास्त परतवण्याची अजिबात गरज नाही. तर इथं तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपला कांदासुद्धा छान असा फ्राय झालेला आहे. तर आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊ. तर यामध्ये कुठलंही पीठ वगैरे न टाकतासुद्धा हे पिठलं जे आहे तर अगदी सेम आपण ज्या प्रकारे हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं बनवतो त्याचप्रमाणे तयार होतं. तर आता यामध्ये मी घालणार आहे अगदी पाव चमचा हळद आणि थोडंसं म्हणजेच अगदी अर्धा चमचा धने पावडर. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. पण याने जे आहे तर ते खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला हे छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे अजिबात होत नाही. तरी हे जे आहे तर एकदम छान सगळीकडून व्यवस्थित शिजायला हवं. त्यामुळे इथे मी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते. छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित सगळं परत मी मिक्स करते. तर आता ह्याला जवळपास 2 ते 3 मिनिट आपण छान असं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊ. म्हणजे जे वाटाणे वगैरे आहेत तर ते ह्या वाफमध्ये वगैरे छान असे शिजून येतील. 2 ते 3 मिनिट झाले. तुम्ही बघू शकता मस्त असं हे मधून-मधून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि जेवढं हे नंतर थंडगार होईल ना तर तेवढं त्याला घट्टसर ते तयार होतं. त्यामुळे जर तुम्ही बनवताना जर
अर्धा 1 तासानंतर खाणार असाल तर थोडीशी पातळ कन्सिस्टन्सीमध्येच ठेवा. म्हणजेच ते अर्ध्या 1 तासामध्ये छान असं त्याला घट्टसरपणा येऊन जातो. 2 ते 3 मिनिट परत झालेले आहेत आणि तुम्ही इथं परत बघू शकता किती छान असं पिठलं जे आहे आपलं तर ते या ठिकाणी तयार होते आणि पहिल्यापेक्षा इथं बघू शकता किती छान असा घट्टसरपणा याला आलेला आहे. तर आता इथं याला लगेचच खायचं नाही आहे, त्यामुळे मग मी याचा गॅस आता बंद करते. कारण की आपण परत जेव्हा जेवण करायला बसू तर त्यावेळेस परत त्याला गरम केलं की त्याला आणखी दाटसरपणा येईल. त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात शेवटी घातली छान अशी बारीक कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर. चला तर मग मंडळींनो, या ठिकाणी आपलं तयार आहे अगदी कणभरही पिठाचा वापर न करता मस्त असं चमचमीत पिठलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.